सरकार तसं का त्या हाऊसमधल्या 10% पेक्षा जर कोण्या पक्षाला कमी असतील, विरोधी पक्षांना विशेष करून, तर त्याचा विरोधी पक्षने होणं हे कठीण आहे. आपण पाहिलं की 2014मध्ये केंद्रामध्ये लोकसभेमध्ये देखील विरोधी पक्ष नेता काँग्रेसला घेता नव्हता आला. तीच परिस्थिती आज विधान परिषदेमध्ये देखील महाराष्ट्राची आहे. आणि मग संविधानिक तरतुदींना डावलून राज्य सरकार किंवा विधान परिषदेचे सभापती काही करतील असं मला वाटत नाही. या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमचं एक वाक्य प्रचंड गाजलं महाराष्ट्रात, फलकवून टाकू. विरोधकांनी तो मुद्दा पण बनवला, इथेही उपस्थित केला जाऊ शकतो. नक्कीच बघा, मी म्हटलं होतं फडकवून टाकू झेंडा विकासाचा, फडकवून टाकू झेंडा प्रगती का, फडकवून टाकू झेंडा महाराष्ट्राच्या समृद्धीचा. मग ह्या शब्दामध्ये काही असंवैधानिक आहे किंवा काही गैर आहे असं मला नक्कीच वाटत नाही. विरोधक आक्रमक आहे एकूणच सगळ्याच मुद्दे घेऊन, शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे घेऊन अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून. नाही, त्यांच्या हाती काही मुद्दे लागत नाही आहे म्हणून अक्राळ विक्राळपणा करणं एवढंच काय विरोधी पक्षाच्या नशिबी राहिलं आहे. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. विकासाच्या, समृद्धीच्या आणि जनतेच्या हिताच्या अशा महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. आदित्य सचिन